खुशखबर. बँक ऑफ महाराष्ट्र घेऊन आले आहे मुदत ठेवींवर आकर्षक व्याजदर. 366 दिवसांसाठी 7.45% व्याजदर, 555 दिवसांसाठी 7.40% आणि 777 दिवसांसाठी 7.25% व्याजदर. तसेच ज्येष्ठ नागरिकांना 0.5% जास्त व्याजदर. मग त्वरा करा आणि आपल्या जवळच्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेशी संपर्क साधा. ही योजना मर्यादित कालावधीसाठीच लागू आहे. दाभाडे ग्रामपंचायत प्रांगणात सकाळी 10 वाजता ग्रामसभा मोठ्या उत्साहात पार पडली. या सभेचे अध्यक्षस्थान लोकनियुक्त सरपंच प्रमोद निकम यांनी भूषवले, तर सचिव BN पाटील यांनी विषय सूचीनुसार सभेची सुरुवात केली. सभेत सुरुवातीला मागील 6 महिन्यांच्या ग्रामपंचायतीच्या जमा खर्चाचा लेखाजोखा वाचण्यात आला. यानंतर केंद्र आणि राज्य सरकारच्या 15वा वित्त आयोग, आवास योजना, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, पोकरा योजना अशा विविध योजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रधानमंत्री आवास योजनेचे 10 लाभार्थी घरकुल बांधकाम करण्यात अपयशी ठरल्याने त्यांना तात्काळ काम पूर्ण करण्याच्या सूचना करण्यात आली. अन्यथा शासनाच्या विविध लाभांवर निर्बंध आणले जातील असे स्पष्ट करण्यात आले आहे. ग्रामसभेला वीज वितरण कंपनी, महसूल विभाग, भूमी अभिलेख विभाग आणि महाराष्ट्र बँकेचे अधिकाऱ्यांना आमंत्रित करण्यात आले होते. मात्र त्यांची अनुपस्थिती आणि प्रतिनिधींची उपस्थिती यामुळे ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. वितरण कंपनीच्या दुर्लक्षामुळे गावातील जुने प्रश्न सुटत नसल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत आहे. अखिल भारतीय मराठा महासंघाचे प्रश्न महाराष्ट्र विभागीय सरचिटणीस अमोल निकम यांनी वितरण कंपनीला इशारा दिला की जर तारा बदलण्याचे काम त्वरित झाले नाही तर दाभाडी गावात वितरण कंपनीचे कार्यालय बंद केले जाईल. गावातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता केवळ एका बँकेमुळे नागरिकांना आणि लाभार्थ्यांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे गावात इतर बँकांच्या शाखा मंजूर कराव्यात असा ठराव सभेत मांडण्यात आला. ग्रामसभेत नव्या रस्त्यांवर साईट पट्टी भरण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच पाटणे फाटा परिसरातील शेतकऱ्यांसाठी पाण्याची टाकी मंजूर करावी असा ठराव माजी सदस्य बापू यशवंत निकम यांनी मांडला. ग्रामसभेत PM सूर्याघर, ॲग्रिस्टॅक नोंदणी, होर्डिंग, पोस्टर, बॅनर लावण्यास बंदी, प्रीपेड मीटरला विरोध, जन्म मृत्यू उशिरा नोंदणी यासारख्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. सभेला उपसरपंच गब्बर निकम, सदस्य हरी निकम, वृषाली निकम, दीपाली मानकर, कृषी विभागाच्या बस्ते, आरोग्य विभागाचे शेलार, पोलीस विभागाचे हवालदार अहिरे, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, स्थानिक व्यापारी आणि मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ उपस्थित होते. सरपंच प्रमोद निकम यांनी ग्रामस्थांच्या समस्या ऐकून घेऊन त्यावर सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. ग्रामसभेने गावाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठराव मंजूर करून नागरिकांचे समाधान साधण्याचा प्रयत्न केला. माझा अभ्यास आहे मग बोलतो. एकच मीटर, 2 प्रकारचे 800 मीटर होते दाभाडीमध्ये. एका कंपनीचं होतं, ज्या कंपनीच्या 800 मीटर मध्ये शासनाने त्याच्यावर प्रतिबंध केला होता. निलेश सुभाष नेहरे, प्रकाश घरटे आणि मी स्वतः आम्ही आंदोलन केलं होतं आणि आंदोलनानंतर 800 पैकी 400 का 500 मीटर बदलण्यात आले. 300 मीटर अजून बदललेले नाही. तर त्या मीटरचा फॉल्ट असा होता की महाराष्ट्र शासनाने त्याच्यावर प्रतिबंध केलेला होता. त्यापैकी 500 जर बदलले असतील, 300 गोरगरिबामध्ये कुठे पण ते मीटर असतील. एल्कोचा असं 48 आणि 11 नंबरचं मीटर क्रमांक आहे, ज्याच्यामध्ये ते 2 मीटर फॉल्टी आहे. आणि आम्ही त्या दिवशी खासदार महोदय, मंत्री महोदय यांच्या समोर तो विषय मार्गी लावला होता. त्याच्यापैकी 300 मीटर अजूनही बदललेले नाहीत. ज्याच्यामध्ये सांगतो, ज्याच्यामध्ये जो वीज भार, इतर जे भार होते त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही बिल जे आहे ना, फॉल्टी म्हणून, फॉल्टी शब्द येतो आणि डायरेक्ट बिल त्या माणसाला जास्त प्रमाणात देतात. तर त्या बिलचं तुमचा त्या 300-350 लोकांचं बिल आहे, तर त्यामध्ये गावाचा फरक पडतोय आणि मोठ्या पद्धतीने तुमची लूटच होते आहे असं म्हणणार आहे. तो पण एक विषय घेऊन घ्यायचा आहे. फॉल्टी मीटर संदर्भात तुमचे फॉल्टी मीटरचं जे बिल आहे, म्हणजे फॉल्टी मीटर आपण कधी देतो जेव्हा ते मीटर जळालेलं आहे. फॉल्टी मीटर
मी अर्ज केलं होतं 2 वेळेस अर्ज केला. फॉल्टी मीटर का बदललं नाही तुम्ही? फॉल्टी मीटर आहे हा. मीटर बदलायला कोण येणार? आणि मीटर बदलणार का? नाही ना, मीटर कंपनी बनवली. कंपनी बदलणार. मग जबाबदारी कोणाची? तुमची आहे ना. हो. मग 2 वेळेस अर्ज केल्यानंतर मग मीटर का बदलणार तुम्ही? तुम्ही काय अर्ज काय आपण